पाव किलो साबुदाणा घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. त्यानंतर त्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा कमीत कमी 4 ते 5 तास भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघा साबुदाणा भिजल्यानंतर छान असं मोकळं झालेलं. आता 1 कप भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. मी साल नाही काढले, तुम्हाला पाहिजे तुम्ही साल काढू शकतात. त्याला मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून घ्यायची आहे. याला छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप करू शकतात. टाकली तर त्याची चव वाढते. त्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. असं साबुदाण्याला पूर्ण ती हिरवी पेस्ट आपली लागेल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता 4 मोठे साईजचे बटाटे घेतलेत. वजनी पाहिजे 300 ग्राम बटाटे आहेत. उकडून घ्यायचे, त्यांचे साल काढून घ्यायचे. बटाटे पूर्ण थंड झाले पाहिजे. जेवढे थंड बटाटे वापराल तेवढा हा पदार्थ चांगला होता. त्याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही किसणीने किसू शकतात. आणि आता त्याला थोडं थोडं हलक्या हाताने मिक्स करत करत त्याला छान आपल्याला असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आपल्याला आपल्या हातावरती आपल्याला पाहिजे ते आकाराचे छोटे गोळे घेऊन टिक्की किंवा वड्या थापून घ्यायचं आहे. एकीकडे तेल तापून घ्यायचं आहे. तुम्ही तुपही वापरू शकतात. एकदा तेल तापलं की गॅसची फ्लेम लो करायची आहे, म्हणजे लो टू मिडियममध्ये ठेवा. आणि नंतर त्याच्यामध्ये हलक्या हाताने हे वडे आपण सोडायचे आहेत. एक बाजू पूर्ण झाल्याशिवाय वड्यांना हात नाही लावायचा आहे. एक बाजू छान खरपूस भाजली गेली की वडे उलटे करायचे आहेत. त्यानंतर दुसरी बाजू पण छान आपल्याला खरपूस तळून घ्यायची आहे. असे आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत व शेंगदाण्याच्या आमटीसोबत आपल्याला ते गरम गरम खायला द्यायचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.